हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 4.2 पाहतोय आणि प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये आपण आज जे पाहणार आहोत तो आहे क्वेश्चन नंबर 4. काय पाहणार आहोत? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आज आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया आणि त्याच्यातले सगळे वर्ड प्रॉब्लेम्स आपण आज या व्हिडिओमध्ये सोडवून पाहूया. तर पहिल्यांदा क्वेश्चन बघा काय आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम. द रेशिओ ऑफ अँगल ए अँड अँगल बी ऑफ दिस पॅरलेलोग्राम इज 5:4. फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. तर बघा, एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे. त्याचं ए आणि बी हे जे अँगल आहे त्याचा रेशिओ आहे 5:4 आणि आपल्याला म्हणलेलं आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल बी. तर आता बघा, आपण पहिल्यांदा एबीसीडी हा पॅरलेलोग्राम काढून घेऊया. म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून मी काढतोय. तर बघा, या ठिकाणी एक पॅरलेलोग्राम काढतो मी. या ठिकाणी अतिशय सोपा आहे. बघा, इथं पॅरलेलोग्राम काढतो. हा क्वेश्चन नंबर 1 इथं आपण सोडवूया. इथं एक पॅरलेलोग्राम काढायचा आपल्याला. त्याचं नाव द्यायचं आपल्याला एबीसीडी. ABCD. ओके. आता आपल्याला काय दिलंय ते लिहूया आपण. आपल्याला ए आणि बी चा रेशिओ किती दिलेला आहे? आपल्याला 5:4 दिलेला आहे क्वेश्चन मध्ये. मग आपण इथं लिहूया द रेशिओ ऑफ अँगल ए टू अँगल बी इज 5:4. त्याचा रेशिओ काय आहे? A:B इज 5:4 असा रेशिओ आहे त्याचा. ओके. तर आता बघा, ह्या दोघांची कॉमन मल्टिपल काय करूया आपण? x मानूया. मग इथं म्हणूया लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दीज रेशिओ BX. बरोबर. याचा ह्या रेशिओसाठी आपण कॉमन मल्टिपल काय घेतलाय? x घेतलेला आहे. मग अँगल ए किती होणार? देन अँगल ए काय आहे? इथं पहिल्यांदा 5 आहे. म्हणजे अँगल ए किती होणार? अँगल इज इक्वल टू 5x होणार. अँड अँगल बी इज इक्वल टू काय होणार? 4x होणार. अँगल ए होणार 5x आणि अँगल बी होणार 4x. आता गंमत बघा काय आहे. आता हा पॅरलेलोग्राम आहे. म्हणजे AD आणि BC या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत. आणि AB ही काय आहेत? ट्रान्सव्हर्सल आहे. मग हा जो अँगल ए आहे आणि हा जो अँगल बी आहे त्याची जर ऍडिशन केली आपण तर ती येणार आहे 180 डिग्री. का? कारण की हे दोघे इंटेरियर अँगल आहेत. तुम्ही जिओमेट्रीमध्ये शिकलाय. AD आणि BC ह्या पॅरलल लाईन आहेत. ए आणि बी इंटेरियर अँगल आहेत. म्हणून त्यांचे ऍडिशन किती येणार आहे? 180 डिग्री. मग आपण लिहिणार अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचं कारण लिहायचं ब्रॅकेटमध्ये इंटेरियर अँगल्स. ओके. मग अँगल ए आहे 5x, अँगल बी आहे 4x इज इक्वल टू 180. 5x आणि 4x ऍडिशन केल्यावर येणार आहे 9x इज इक्वल टू 180. मग x इज इक्वल टू करायला गेलं तर 180 हा 9 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे डिवाइड होणार. 180 ला जर आपण 9 ने डिवाइड केलं तर येतं 20. किती येतं? 20. म्हणजेच x इज इक्वल टू किती आला? 20 आला. x ची व्हॅल्यू किती आली? 20 आली. मग आता आपण मेजर्स काय घेतले होते? अँगल ए किती घेतला होता? 5x आणि बी किती घेतला होता? 4x. आपल्याला फक्त बी चं मेजर शोधायचे. सो मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू आपण किती मानले इथं? 4x मानले. म्हणजेच 4 मल्टिप्लाय बाय x. x म्हणजेच काय आहे? 20. म्हणजेच किती येणार आहे? 80 डिग्री. मग इथे लिहायचं द मेजर MEASURE मेजर ऑफ अँगल बी इज 80 डिग्री. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे.
आणि असं आन्सर काढायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 2 बघा. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. म्हणजे अल्बर्ट आणि सलीमच्या आजच्या वयाचं गुणोत्तर, आजच्या वयाचा रेशो आहे 5:9. 5 years hence ratio of their ages will be 3:5. Find their present ages. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशिओ किती होणार आहे? 3:5. ओके. आणि आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर आता आपण इथं सोडवूया. हे कसं सोडवायचं बघा. कसं सोडवायचं बघा. द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. आपल्याला दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. इथं बघा, तर सोडवतो मी व्यवस्थित. 5:9 आहे ना रेशिओ. दुसरं आहे हे द रेशिओ ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज किती दिलाय आपल्याला? 5:9. मग याचा कॉमन मल्टिपल आपण x मानायचा. कॉमन लेट द कॉमन मल्टिपल ऑफ these रेशिओ बी x. या दोघांचा कॉमन मल्टिपल आपण काय मानलाय? x मानलाय. आता काय करायचं? अल्बर्टचं प्रेझेंटेज किती असणार मग? 5x. आणि सलीमचं किती असणार? 9x. मग या म्हणायचं सो अल्बर्ट्स प्रेझेंटेज इज इक्वल टू किती येणार मग? 5x. अँड सलीम्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किती येणार? 9x. बरोबर. आता आपल्याला काय म्हटलंय? आफ्टर 5 years, म्हणजे 5 years हेन्स म्हणले, बरोबर की नाही? म्हणजेच आफ्टर 5 years, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशिओ किती असणार आहे? 3:5. मग 5 वर्षानंतर या दोघांचं वय किती असणार आहे ते आता लिहूया. आफ्टर 5 years अल्बर्टचं आत्ताचं वय आहे 5x. मग 5 वर्षानंतरचं काय होणार आहे बघा. अल्बर्ट्स एज विल बी, बघा, आफ्टर 5 years. आजचं त्याचं वय आहे 5x. त्याच्यामध्ये 5 वर्षांनी वाढ होणार आहे. म्हणजे 5 वर्षानंतर अल्बर्टचं वय असणार आहे 5x + 5. अँड सलीम्स एज विल बी किती असणार आहे त्याचं? आज आहे 9x. 5 वर्षांनी वाढ होणार त्याच्यात 5 ने. ओके. अल्बर्ट एज आजचं आहे 5x + 5x. त्याच्यात 5 वर्षांनी वाढ झाली, 5x + 5 झालं. आणि याचं 9x + 5 झालं. आता इथं म्हणायचंय फ्रॉम द गिवन कंडिशन. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे बघा. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशिओ किती होणार आहे? 3:5. मग बघा, आजचं वय इथं लिहूया. 5 वर्षानंतरचं अल्बर्टचं वय आहे 5x + 5. सलीमचं वय 5 वर्षानंतर आहे 9x + 5. आणि त्यांचा रेशिओ किती होणार आहे? आपल्याला दिलंय बुकमध्ये 3:5. म्हणजेच 3/5. ओके. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 ला 5x + 5 ने मल्टिप्लाय करायचं असं, आणि 3 ने याला करायचं. इज इक्वल टू 3 9x + 5. इथं 5 5 जा 25x + 5 5 जा 25. 3 9 जा 27x + 3 5 जा 15. आता बघा 25x तसाच राहणार.
27x इकडं प्लस इकडे आल्यानंतर मायनस होणार, हा 15 तसाच राहणार, हा 25 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार. 25 मधून 27 गेल्यानंतर किती उरणार, मायनस 2x उरणार. 15 मधून 25 गेल्यानंतर किती उरणार, मायनस 10 उरणार. x तसाच राहणार, मायनस 10 तसाच राहणार, हा -2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. 10 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येणार, 5 येणार. म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार, 5 येणार. x इज इक्वल टू किती येणार, 5 येणार. आणि मग त्यांची प्रेझेंट एजेस आपल्याला आता शोधूया. अल्बर्टचं एज किती होतं, 5x होतं. मग इथे लिहूया अल्बर्ट्स प्रेझेंट एज किती मानलं होतं आपण, अल्बर्ट्स प्रेझेंट एज किती होतं, 5x. म्हणजेच काय होणार, 5 मल्टिप्लाय बाय x म्हणजे काय आहे, 5. 5 5 जा 25 इयर्स. ओके. आणि सलीम्स प्रेझेंट एज आपण किती मानलं होतं, सलीमचं प्रेझेंट एज 9x मानलं होतं. मग इथं म्हणायचं सलीम्स प्रेझेंट एज 9x म्हणजेच 9 मल्टिप्लाय बाय 5, बरोबर. म्हणजेच 9 5 जा 45 इयर्स. तर अशा पद्धतीने याचं आन्सर सोडवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो. द रेशिओ ऑफ लेंथ अँड ब्रीड्थ ऑफ रेक्टँगल इज 3:1 अँड इट्स पेरिमीटर इज 36 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ अँड ब्रीड्थ ऑफ द रेक्टँगल. म्हणजे लेंथ आणि ब्रीडचा रेशिओ आहे 3:1 आणि त्या रेक्टँगलची पेरिमीटर आहे 36 सेंटीमीटर. आपल्याला विचारलेलं आहे लेंथ आणि ब्रीड्थ किती असणार आहे. तर आता बघा, हा जो रेशिओ आहे त्याचं कॉमन मल्टिपल आपण x मानूया. ओके. हा रेशिओ आहे 3:1 म्हणजे लेंथ आहे 3 आणि ब्रीड्थ आहे 1 असं आपण म्हणू शकतोय. मग इथं म्हणूया थर्ड क्वेश्चन आहे हा. लेट द रेशिओ ऑफ इथं आपल्याला दिलंय काय, द रेशिओ ऑफ लेंथ टू ब्रीड्थ इज 3:1. रेशिओ किती आहे लेंथ टू ब्रीडचा, 3:1. मग आपण म्हणायचं लेट द कॉमन मल्टिपल ऑफ दिस रेशिओ, कॉमन मल्टिपल ऑफ दिस रेशिओ बी एक्स. कॉमन मल्टिपल काय मानला आपण त्याचा, एक्स मानला. मग लेंथ किती होणार 3x आणि ब्रीड्थ किती होणार x. सो लेंथ इज इक्वल टू किती होणार 3x आणि ब्रीड्थ किती होणार x. 1x म्हणजेच काय होणार, x होणार. आता म्हणायचं फ्रॉम द गिवन कंडिशन, फ्रॉम द गिवन कंडिशन. आता कंडिशन काय आहे, त्याची पेरिमीटर 36 सेंटीमीटर आहे, बरोबर की नाही. मग आपण पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीड्थ, बरोबर की नाही. मग आता 2 लेंथ प्लस ब्रीड्थ. लेंथ आहे आपली 3x आणि ब्रीड्थ आहे आपली x आणि आपल्याला पेरिमीटर किती दिलेले आहे 36 दिलेले आहे, बरोबर की नाही. मग 36 तसंच ठेवायचं, यांचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 जा 6x प्लस 2 1 जा 2x, बरोबर. 2 1 जा 2x, बरोबर का. बरोबर. आता इथं मल्टिप्लिकेशन केलं, आता इथं होणार 36
इज इक्वल टू 6 आणि 2 किती होणार 8x होणार. आता पुढे करतोय मी, इथं करतोय. मग आता 36 तसाच राहणार, इकडं x तसाच राहणार, हा 8 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर तो डिवाइड होणार. आता बघा इथं 4च्या टेबलमध्ये आहेत हे दोघे. 4 2 जा 8, 4 9 जा 36, बरोबर. 9/2 आणि याचं जर आपण पॉईंटमध्ये डिव्हिजन करायला गेलं 9/2 तर ते येतं 4.5. किती येतं 4.5. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 4.5 आलं. x इज इक्वल टू किती आलं 4.5. मग आता लेंथ आपण किती मानली होती 3x, म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय 4.5, म्हणजेच 3 5 जा 15, कॅरी ओव्हर 1, 3 4 जा 12, 12 आणि 1 13, आणि एक डिजिट सोडून पॉईंट येणार, म्हणजे इथं पॉईंट येणार सेंटीमीटर. आणि ब्रीड्थ आपण काय मानली होती एक्सच मानली होती, म्हणजेच x इज इक्वल टू किती आलंय 4.5. असं हे सोडवायचं आहे. अतिशय सोपा आहे हा क्वेश्चन, तर हे व्यवस्थित आपण सोडवून घ्यायचं आहे. आता यातला पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा. द रेशिओ ऑफ 2 नंबर्स इज 31:23 अँड देअर सम म्हणजे त्यांचे ऍडिशन 216. फाइंड दिस नंबर्स. 2 नंबरचा रेशिओ एवढा आहे आणि त्यांचे ऍडिशन 216 आहे, तर ते नंबर कोणते. तर आता बघा कसं सोडवायचं. मग इथं आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. कितवा नंबर आहे हा 4 नंबरचा क्वेश्चन आहे. द रेशिओ ऑफ 2 नंबर्स इज किती दिलं आपल्याला 31:23. मग आता आपण याची कॉमन मल्टिपल किती मानायची x मानायची. मग म्हणायचं लेट द कॉमन मल्टिपल ऑफ these रेशिओ बी एक्स. कॉमन मल्टिपल आपण मानली x. मग आता काय करायचे, फर्स्ट नंबर असणार आहे 31x आणि सेकंड नंबर असणार आहे 23x. सो फर्स्ट नंबर इज इक्वल टू 31x and second number is equal to 23x. 31x आणि 23x. आता त्यांनी काय दिलेलं आहे, त्यांची सम म्हणजे ऍडिशन 216 आहे. म्हणून इथं म्हणूया फ्रॉम द गिवन कंडिशन या दोघांचे ऍडिशन 216 आहे असं त्यांनी म्हटलंय. मग 31x हा पहिला नंबर, 23x हा दुसरा नंबर, ह्या दोघांचे ऍडिशन आहे 216. आता या दोघांचे ऍडिशन किती येते बघा. किती येणार आहे बघा. 3 आणि 1 4, 3 आणि 2 5, 54x इज इक्वल टू 216 येणार. मग x इज इक्वल टू किती येणार 216 तसाच राहणार. 54 इकडं डिवाइड होणार, बरोबर. आणि मग 216 ला 54 ने डिवाइड केलं तर येणार आहे 4, म्हणजेच x ची व्हॅल्यू किती येणार आहे 4. x ची व्हॅल्यू किती आली 4 आली. मग आता आपण काय करणार, पहिल्यांदा म्हणणार मग फर्स्ट नंबर आपण किती घेतला होता, फर्स्ट नंबर होता 31x, म्हणजेच 31 मल्टिप्लाय बाय x. x किती आहे 4. ओके. आणि मग आता मल्टिप्लिकेशन होणार. 4 1 जा 4, 4 3 जा 12. फर्स्ट नंबर आला 124 आणि सेकंड नंबर कोणता येणार आहे, आपण मानला होता 23x, म्हणजेच 23 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजेच येणार आहे 92 येणार आहे. किती येणार आहे 92 येणार आहे मल्टिप्लिकेशन केल्यावर. म्हणून इथं म्हणणार सो द रिक्वायर्ड नंबर्स आर 124 and
92. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता उरलाय शेवटचा क्वेश्चन, तो सुद्धा आपण आता पाहूया. मित्रांनो, आता यातला शेवटचा 5वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मधला, तो आपण पाहूया. आणि क्वेश्चन नंबर 5, 6, 7 हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आता हा शेवटचा क्वेश्चन कसा सोडवायचा बघा. द प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 360. म्हणजे त्यात प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन केलं 2 नंबरचं तर येतं 360. आणि त्या नंबरचा रेशिओ आपल्याला दिलेला आहे 10:9. देन फाइंड द नंबर्स. मग आता पहिल्यांदा रेशिओ दिला आपल्याला 10:9, तो लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर 5 आहे, द रेशिओ ऑफ 2 नंबर्स इज 10:9. बरोबर. मग आपण याचा कॉमन मल्टिपल x मानायचा आहे. लेट द कॉमन मल्टिपल ऑफ रेशिओ बी x. बरोबर. सो फर्स्ट नंबर काय होईल मग कॉमन मल्टिपल x मानल्यावर आपण फर्स्ट नंबर 10 आहे म्हणल्यानंतर 10x होणार. सेकंड नंबर काय होणार, रेशिओ मध्ये आपल्याला 9 दिलेला आहे म्हणजे सेकंड नंबर होणार 9x. आता आपल्याला म्हटले त्या दोघांचा प्रोडक्ट बघा, त्या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे 360. मग आपण इथे म्हणूया फ्रॉम द गिवन कंडिशन. कंडिशन काय आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 360 आहे. फ्रॉम द गिवन कंडिशन त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 10x मल्टिप्लाय बाय 9x इज इक्वल टू 360. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येतं बघा, 10 9 जा 90 आणि x मल्टिप्लाय बाय x किती येणार, x चा स्क्वेअर इज इक्वल टू 360. ओके. आता x चा स्क्वेअर तसाच राहणार, 360 तसाच राहणार. हा 90 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. बरोबर. आता 360 ला 90 ने डिवाइड करूया. 0 ला 0 गेला, 36 ला 9 ने डिवाइड केल्यावर येणार आहे 4. म्हणजेच काय झालं, x स्क्वेअर इज इक्वल टू आला 4. आता दोन्ही साइडचं रूट घेऊया. x स्क्वेअरचं रूट आलं x, 4चं रूट आलं 2. x इज इक्वल टू किती आला, 2 आला. x इज इक्वल टू किती आला, 2 आला. मग आता फर्स्ट नंबर आपण मांडला होता, इथे लिहूया. फर्स्ट नंबर कोणता होता, 10x होता. म्हणजेच 10 मल्टिप्लाय बाय 2. 10 2 जा किती होणार 20. बरोबर. सेकंड नंबर किती होता 9x म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय 2. 9 2 जा 18. म्हणजे आपल्याला हवे असलेले नंबर्स कोणते मिळाले 20 आणि 18. मग इथं आपण म्हणणार सो द रिक्वायर्ड नंबर्स आर 20 and 18. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 4 आपण सोडवलेला आहे. थँक्यू.